सर्वांचं एक्सपर्ट डाय चॅनल मध्ये स्वागत करतो। आपण जस्ट काय पाहिला, रोल्स थेरम पाहिला आणि आता आपण काय करणार आहोत, रोल्स थेरम वरती बेस सगळे एग्जांपल बघणार आहोत। रोल्स थेरम वरती जनरली 3 टाइपचे एग्जांपल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत। फर्स्ट एग्जांपल जे असेल ते असेल ऍप्लिकेबिलिटी ऑफ रोल्स थेरम। मग तुम्हाला क्वेश्चन त्यामध्ये कसा येऊ शकतो, जस्ट डिस्कस वेदर द फंक्शन whether the Rolle's theorem is applicable or not for the following function। हा एक टाइपचा क्वेश्चन झाला। दुसरा, चेक whether the Rolle's conditions of Rolle's theorem are satisfied or not, हा दुसरा टाइपचा क्वेश्चन झाला। आणि तिसरा टाइपचा क्वेश्चन जो असेल तो असेल डिस्कस और चेक whether the validity of a Rolle's theorem, असा तिसरा टाइपचा। म्हणजे आन्सर तिन्ही क्वेश्चन्स जरी त्या फॉर्मॅट वेगळा असला तरी तुम्हाला जे काही त्यामध्ये राईट करायचं आहे किंवा जे तुम्हाला मेन्शन करायचं आहे तो पार्ट सर्व सेम असणार आहे। डिस्कस ऍप्लिकेबिलिटी किंवा डिस्कस व्हॅलिडिटी किंवा चेक वेदर द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड ऑर नॉट, हे सगळ्या टाइपचे क्वेश्चन्स म्हणजे एकच त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे। मग तुमच्या समोर मी त्याच टाइपचे क्वेश्चन ठेवलेले आहेत। चेक वेदर द रोल्स थेरम इज व्हॅलिड और फॉर द फॉलोइंग फंक्शन। मग तुम्हाला बघा, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं चारही फंक्शन्स काय आहेत तर पॉलिनॉमियल्स आहेत। मग आपल्याला माहिती आहे कुठलेही पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतं, तर आपल्याला त्याचा फक्त डायरेक्टली काय करायचं आहे, यूज करायचं आहे। त्यानंतर खालचे जे फंक्शन्स आहेत ते मात्र थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत। तर बघा, त्यातलं मी काय करतोय, तुम्हाला केअरफुली लक्ष द्या। पहिल्या 4 पॉलिनॉमियल मधून मी एक नंबरचं तुम्हाला सोडून देतोय, बाकीचे 3 तुम्ही सहज त्याच्या बेसवरती सोडू शकता। त्याच्यानंतर 5th एक सोडून देतोय, 7 सोडून देतोय आणि 8 सोडून देतोय। त्या बेसवरती तुम्ही काय करायचं आहे, 6 नंबरचा क्वेश्चन्स करायचा आहे। सिंपल आहे, तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल झाल्यानंतर तो इझिली सोडवता येईल। आता बघा कसं करायचं। समजा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणणार, वी हॅव, काय आपल्याकडे फंक्शन असणार आहे। मग वी हॅव जे आपल्याकडे असं त्याला आपण फंक्शन म्हणतो, f of x is equal to 2x cube minus 5x square plus 3x plus 2। सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे फंक्शन दिलंय आणि काय दिलेलं आहे, इंटरवल दिलाय, अँड डोमेन किंवा इंटरवल म्हणा, अँड इंटरवल x belongs to क्लोज्ड इंटरवल 0 to 3/2। मग बघा, सर्वात आधी तुम्हाला फंक्शन जे y इज इक्वल टू f ऑफ x, याच्यावरती आपण रोल्स थेरम करताना काय कंडिशन्स आहे की ते रिअल व्हॅल्यूड फंक्शन पाहिजे, म्हणजे रिअल नंबर वरती बेस त्याचं डोमेन आणि कोडोमेन असले पाहिजे। दुसरं काय की जे तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे ते कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल पाहिजे, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल पाहिजे, आणि तिसरी कंडिशन f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b पाहिजे। ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाईड झाल्या तर तुम्ही असं म्हणू शकता की फंक्शन साठी रोल्स थेरम अप्लाय होतो। मग आपल्याला त्याच कंडिशन चेक करायच्या। मग कशा चेक करायच्या, तर आपल्याला हे फंक्शन दिलेलं आहे, कोणतं फंक्शन आहे, पॉलिनॉमियल। मी इथं म्हणणार ऍज f ऑफ x इज पॉलिनॉमियल फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन। मग आपण अल्जेब्रा ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये शिकलेलो आहोत की कुठली पॉलिनॉमियल फंक्शन हे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतं। देअरफॉर फर्स्ट कंडिशन, f ऑफ x इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल 0 to 3/2, कारण पॉलिनॉमियल फंक्शन असल्या कारण ते कंटिन्युअस सुद्धा असणार आहे। सेकंड, f ऑफ x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 3/2। आता इथं आपण डिफरन्शिएबिलिटी ओपन इंटरवल काय घेतो त्याकडे पण लक्ष द्या की ज्यावेळेस आपण फंक्शन घेतलं, इथे तुमचा काय आहे, पॉइंट आहे। आता इथं तुम्ही म्हटलं x इज इक्वल टू a आणि इथं तुम्ही म्हटलं असेल f ऑफ a इज f ऑफ b पाहिजे, x इज इक्वल टू b म्हटलं, त्याला आपण ओपन इंटरवल होतो, म्हणजे हा बाउंड्री पॉइंट कंटेन करत नाही। त्याचं कारण असं आहे, बाउंड्री पॉइंट जर आपण कंटेन केला तर ही कर्व इथे एंड झाली, या एंड पॉइंटला आपण इन्फानाइटली मेनी काय टाकू शकतो, लाईन्स टँजंट टाकू शकतो। लक्षात, म्हणजे एंड पॉइंटला त्याचे आपल्याला काय भेटू शकतात, इन्फानाइटली मेनी स्लोप भेटू शकतात। म्हणून एंड पॉइंटला आपण क्लोज इंटरवल टाकत नाही, म्हणजे तिचा डेरिव्हेटिव्ह चेक करत नाही, कारण त्या पॉइंटला आपल्याला काय भेटू शकतात, इन्फानाइटली मेनी स्लोप्स भेटू शकतात, म्हणून आपण इथे चेक करत नाही। म्हणून डिफरन्शिएबिलिटी चेक करताना आपण कशाचा यूज करतो, ओपन इंटरवलचा यूज करतो। पुढे आता काय चेक करायचं, इथं म्हणणार आहे a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 3/2। आपला इंटरवल कसा आहे, केअरफुली लक्षात घ्या। इंटरवल असतो a b, हा असणारे a, हा असणारे b, म्हणजे a झाला तुमचा 0, b झाला 3/2। आपल्याला तिसरी कंडिशन चेक करायची, f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b। मग f ऑफ a म्हणजे f ऑफ 0 फाइंड करायचा, इथे x ची व्हॅल्यू 0 टाकायची, किती 0 0 0, म्हणजे करायला फक्त 2। नंतर f ऑफ 3/2 फाइंड करायचा,
हा 2 इंटू 3/2 चा क्यूब मायनस 5 इंटू 3/2 चा स्क्वेअर प्लस 3 इंटू 3/2 प्लस 2 टाकली व्हॅल्यू किती येईल 3 चा क्यूब म्हणजे किती 9 27 इंटू किंवा 2 इंटू 27 अपॉन 2 चा क्यूब म्हणजे 8 मायनस 5 इंटू 9 अपॉन 4 प्लस 9 अपॉन 2 प्लस 2 कॅल्क्युलेशन करा इथे डिवाइड केलं 4 27 मायनस 9 5 जा 45 अपॉन 4 प्लस इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 9 प्लस 4 अपॉन 2 मग किती केलं 27 मायनस 45 किती येईल आन्सर 18 सो दिस इज इक्वल टू 18/4 प्लस 13/2 कॅल्क्युलेशन इकडे करतोय बघा म्हणजे इथे किती येईल 9/2 प्लस 13/2 कॅल्क्युलेशन केलं किती इथे बघा 27 मायनस 45 म्हणजे किती आलं मायनस 18 अपॉन 4 प्लस इथे किती आलं 13 अपॉन 2 म्हणजे किती इथे डिवाइड केलं 9 सो दिस इज इक्वल टू मायनस 9 अपॉन 2 प्लस 13 अपॉन 2 सो दिस इज इक्वल टू 4 अपॉन 2 इज इक्वल टू 2 म्हणजे एफ ऑफ ए आला 2 एफ ऑफ बी पण आला 2 मग इथे म्हणणार एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ 3/2 म्हणजे काय झालं कंटिन्युअस झालं डिफरन्शिएबल झालं आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी अशा तिन्ही कंडिशन काय झाल्या सॅटिस्फाय झाल्या मग तुम्ही म्हणू शकता देअरफॉर रोल्स थेरम is valid for given function जसा क्वेश्चन असेल तसा आन्सर तुम्ही मेन्शन करायला पाहिजे जर इथं व्हॅलिड ऐवजी ऍप्लिकेबल असेल तर इथं क्वेश्चन मध्ये तुम्ही आन्सर मध्ये काय म्हणणार ऍप्लिकेबल म्हणणार इथं चेक कंडिशन्स म्हणले तर तुम्ही खाली काय म्हणणार द कंडिशन्स आर व्हेरीफाईड जर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या नाहीत एक जरी फेल झाली तरी रोल्स थेरम ऍप्लिकेबल होणार नाही व्हॅलिड होणार नाही किंवा नॉट काय होणार नाही सॅटिस्फाईड होणार नाही तर नॉट सॅटिस्फाईड होईल अलग लक्षामध्ये आता त्याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम बघा चला 5th नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो आपण इथे घेतोय चला बघा कसं घेणार 5th नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणणार वी हॅव काय बोला आपल्याकडे f of x is equal to e raised to minus x into sin of x इंटरवल दिलेला आहे 0 to pi मी इथे म्हणणार ऑन क्लोज इंटरवल 0 to pi केअरफुल लक्ष द्या कोणतं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल आहे कोणतं आहे ट्रिग्नॉमेट्रिक आपल्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय असतात कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल इथे म्हणणार as e raised to minus x and sin of x are continuous and differentiable function on R मग काय म्हणणार therefore first f of x is continuous on open close interval 0 to pi second f of x is differentiable on closed in open interval 0 to pi and last one third चेक करायचा a किती तुमचा 0 b किती आहे pi मग f of 0 फाइंड केला किती f of 0 e raised to minus 0 into sin of 0 into something 0 f of b म्हणजे काय pi is equal to e raised to minus pi into sin of pi sin pi काय 0 into something 0 म्हणजे इथं काय म्हणणार f of 0 is equal to f of pi केअरफुली लक्ष द्या मग f of a is equal to f of b आलं कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल आहे आणि f of a is equal to f of b मग काय ना therefore रोल्स थेरम इज व्हॅलिड फॉर दिस फंक्शन एकदम सिंपल टेक्निक्स आणि स्टेप्स ना आपल्याला काय करायचं आहे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्याच्यानंतर बघा हे एक्झाम्पल कडे लक्ष द्या 8 नंबर कडे काय म्हणणार वी हॅव f of x is equal to x square for 0 less equal x less equal to is equal to 6 minus x for 2 less than x less equal 6 आता फंक्शनचं काय झालंय स्प्लिटिंग कुठे झालं 2 ला मग आपण काय म्हणणार f of x केअरफुली लक्ष द्या f of x here
एफ ऑफ एक्स इज काय एक्स स्क्वेअर अँड 6 मायनस एक्स दोन्ही कसे पॉलिनॉमियल फंक्शन्स आहे. देअरफॉर आर पॉलिनॉमियल फंक्शन्स are polynomial functions. So continuous in its domain. त्याच्यामध्ये काय झाले त्याच्या डोमेन मध्ये कंटिन्यूअस झाले म्हणजे फंक्शन 0 to 2 मध्ये कंटिन्यूअस आहे, हे फंक्शन 2 to 6 मध्ये कंटिन्यूअस आहे, पण हे फंक्शन ब्रेक कुठे झालंय 2 ला, म्हणजे आपल्याला कंटिन्यूटी 2 ला चेक करावी लागेल. मग काय ना टू चेक कंटिन्यूटी at x is equal to 2. मग काय होईल लिमिट कंटिन्यूटी चेक करतो आपण x tends to 2 minus of f of x is equal to limit x tends to 2 plus of f of x is equal to f of x. सॅटिस्फाय झालं पाहिजे म्हणजे लिमिट x tends to 2. बघा x ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असताना फंक्शन कोणतं आहे x स्क्वेअर इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. मी आता प्लस मायनस विचार नाही करत आहे, प्लस मायनसच्या हेल्पने फंक्शन सिलेक्ट करतोय. मग लिमिट x टेन्स टू 2 प्लस x ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असताना फंक्शन काय आहे 6 मायनस एक्स इज इक्वल एफ ऑफ 2. x ची व्हॅल्यू 2 असताना फंक्शन काय आहे एक्स स्क्वेअर, तिथे x व्हॅल्यू 2 टाकून दिली म्हणजे 2 चा स्क्वेअर. मग इथे व्हॅल्यू टाकून दिली 2 चा स्क्वेअर म्हणजे किती 4 इज इक्वल टू x व्हॅल्यू 2 टाकून दिली 6 मायनस 2 म्हणजे किती 4 इज इक्वल 2 चा स्क्वेअर किती 4. तिन्ही व्हॅल्यू काय आल्या सेम आल्या. देअरफॉर f ऑफ x इज कंटिन्यूअस ॲट x इज इक्वल टू 2. मग x इज इक्वल टू 2 ला फंक्शन काय आहे कंटिन्यूअस आहे. मग आता काय करणार बघा 0 to 2 मध्ये पॉलिनॉमियल आहे कंटिन्यूअस आहे, 2 to 6 मध्ये पॉलिनॉमियल आहे कंटिन्यूअस आहे, आणि 2 ला ब्रेक झाला म्हणून 2 ला चेक केलं 2 ला सुद्धा काय आलं कंटिन्यूअस. मग काय म्हणणार देअरफॉर f ऑफ x इज, लक्ष सर्वांनी इकडे द्या, f ऑफ x इज कंटिन्यूअस ऑन क्लोज्ड इंटरवल 0 to 6. आता काय चेक करायची डिफरन्शिएबिलिटी. मग इथं म्हणणार f डॅश ऑफ 2 मायनस is equal to limit s tends to 0 f of 2 plus h minus f of 2 upon h. लक्षात घ्या f dash of 2 minus म्हणजे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह ॲट 2 म्हणजे 2 ची x ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असताना फंक्शन काय आहे x स्क्वेअर. मग काय करायचं हे फंक्शन वापरायला लेफ्ट हँड लिमिटला. मग काय येईल बघा लिमिट h टेन्स टू 0 तसाच f ऑफ 2 प्लस h, इथे x जागी काय टाकायचं आहे 2 प्लस h म्हणजे 2 प्लस h ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस f ऑफ 2 आपण काढला होता किती आला 4 अपॉन h व्हॅल्यू टाकली तर किती लिमिट h टेन्स टू 0 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 into 2 4h प्लस h स्क्वेअर मायनस 4 कॅन्सल अपॉन 2. मग अपॉन h कॉमन घेतला लिमिट h टेन्स टू 0 h कॉमन घेतला h प्लस 4 अपॉन h कॅन्सल h टाकून दिले आन्सर किती आला 4. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह किती आला 4. आता राईट हँड डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ 2 प्लस लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 अपॉन h. पण आता f ची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असताना फंक्शन कोणतं आहे 6 मायनस x त्याचा वापर करणार म्हणजे किती लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ 2 म्हणजे 6 तसाच मायनस x जागी काय टाकावं लागेल तुम्हाला 2 प्लस h मायनस f ऑफ 2 किती 4 अपॉन h म्हणजे किती लिमिट h टेन्स टू 0 6 मायनस 2 म्हणजे 4 मायनस 4 0 मायनस h अपॉन h कॅन्सल होईल किती राहिला मायनस 1. म्हणजे काय आलं लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आलं 4 राईट हँड डेरिव्हेटिव्ह आलं मायनस 1. मी इथं म्हणणार f डॅश ऑफ 2 मायनस इज नॉट इक्वल टू f डॅश ऑफ 2 प्लस म्हणजे फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन कंटिन्यूअस आलंय पण डिफरन्शिएबल आलंय का नाही आलं. मग तुम्हाला इथं काय म्हणावं लागेल देअरफॉर द रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड फॉर दिस फंक्शन. का बरं इनव्हॅलिड आलं फंक्शन कंटिन्यूअस आहे पण डिफरन्शिएबल नाहीये. का डिफरन्शिएबल नाहीये कारण लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इज नॉट इक्वल टू राईट हँड डेरिव्हेटिव्ह आले. आले लक्षामध्ये. त्याच्या पद्धतीनं तुम्हाला ह्या फंक्शनसाठी रोल्स थेरम अप्लाय होणार नाही व्हॅलिड होणार नाही. आता लास्ट प्रॉब्लेम बघा 7th नंबर.
बघा इथे केअरफुल लक्ष द्या. f of x is equal to x square minus 2x plus 3. x belongs to closed interval 1 to 4. 2x square minus 5x plus 3. x belongs to closed interval 1 to 3. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता बघा लास्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे सोडून देतोय. काय म्हटलंय? f of x is equal to x raised to 2/3. Therefore f dash of x is equal to, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, 2/3 x raised to 2/3 minus 1 म्हणजेच किती? 2/3 x raised to minus 1/3 म्हणजेच किती येईल? 2/3 into x raised to 1/3 झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता केअरफुली लक्ष द्या. ॲज x टेन्स टू 0 प्लस x व्हॅल्यू 0 च्या जवळ पण जास्त असेल तर ही व्हॅल्यू समथिंग अपॉन 0 म्हणजे काय होईल? इन्फिनिटी. म्हणजेच काय होईल? f डॅश ऑफ 0 टेन्स टू प्लस इन्फिनिटी अँड x टेन्स टू 0 मायनस, जरी व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, 0 च्या जवळ पण निगेटिव्ह असेल तर समथिंग अपॉन 0 म्हणजे इन्फिनिटी पण निगेटिव्ह राहील. म्हणजे f डॅश ऑफ 0 प्लस 0 मायनस टेन्स टू मायनस इन्फिनिटी म्हणजे राईट हँड डेरिव्हेटिव्ह प्लस इन्फिनिटी आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह मायनस इन्फिनिटी. देअरफॉर f ऑफ x इज नॉट डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 0 ला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह भेटणार नाही. मग आता इंटरवल काय दिलेला आहे? -1 to 1. त्याच्यामध्ये 0 येतो. ॲज 0 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -1 to 1. देअरफॉर f ऑफ x इज नॉट डिफरन्शिएबल ऑन -1 to 1 म्हणजे जे फंक्शन दिलेलं आहे हे डिफरन्शिएबल होणार नाही. जर फंक्शन डिफरन्शिएबल झालं नाही तर त्यात रोल्स थेरम व्हॅलिड होणार नाही. मग इथे तुम्ही खाली काय म्हणणार? स्टेटमेंट. देअरफॉर रोल्स थेरम इज नॉट व्हॅलिड फॉर गिवन फंक्शन. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा सोडवायचे आहेत. रोल्स थेरम व्हॅलिड न होण्याचे काय काय चान्सेस असतील? फंक्शन कंटिन्युअस नसलं तरी नॉट व्हॅलिड, फंक्शन डिफरन्शिएबल नसलं तरी नॉट व्हॅलिड, आणि f ऑफ a इज नॉट इक्वल टू f ऑफ b असं जर आलं तरी सुद्धा नॉट व्हॅलिड. आले लक्षात? अशा पद्धतीने डिस्कस द ऍप्लिकेबिलिटी, डिस्कस द व्हॅलिडिटी किंवा चेक द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड ऑर नॉट या टाईपचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे तुमच्या समोर सर्व प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. राहिलेले प्रॉब्लेम्स तुम्ही होमवर्क मध्ये करा. काही अडचण आली तर मला व्हॉट्सअप करा.